नमस्कार, मैं हूं आपके साथ हर्षिता और आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। एनसीपी शरद पवार गुट ने लोकसभा चुनाव के लिए घोषणा पत्र जारी किया है। पवार के मैनिफेस्टो पर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने हमला बोला है। गुरुवार को अपने निवास पर पत्रकारों से बात करते हुए बावनकुले ने कहा, शरद पवार का शपथ पत्र दुनिया का सबसे बड़ा धोखा है। वास्तव में शपथ पत्र नाम देना भी लोगों के साथ धोखा है और इस घोषणा पत्र पर उन्हें वोट नहीं मिलेंगे। भाजपा अध्यक्ष ने कहा कि एनसीपी शरद पवार गुट द्वारा घोषित शपथ पत्र लोगों को बेवकूफ बना रहा है। शपथ घोषित करने से उन्हें वोट नहीं मिलेंगे। एकनाथ खड़से के बीजेपी में प्रवेश को लेकर केंद्रीय समिति फैसला लेगी। बावनकुले ने बताया कि यदि केंद्रीय समिति ने निर्णय लिया है तो राज्य में कोई रुकावट नहीं होगी। ती शरद पवार साहेब करतायत, तीच त्या ठिकाणी राहुल गांधी करतायत। काँग्रेसच्या वचननाम्यामध्ये सनातन हिंदू धर्म संपला पाहिजे या पद्धतीची एक पुढचा आपण त्याचा जर समोरचा जर विचार केला, त्याचा शेवट जो आहे वचननामाचा हा हिंदू देशाविरुद्ध आहे, हिंदू समाजाविरुद्ध आहे आणि त्यामुळं काँग्रेसचा वचननामा, शरद पवार साहेबांचा वचननामा हा महाराष्ट्र विरोधी आहे, देश विरोधी आहे, हिंदू विरोधी आहे आणि या देशाला संपवणारा आहे। आणि जे एक महत्त्वाचं वाक्य, संविधान संपवणार अशी भाषा, हा जो नरेटिव्ह, हा जो मागासवर्गीय समाजामध्ये काँग्रेस पार्टी कन्फ्युजन तयार करत आहे, खरं तर यांना समाजाची माफी मागितली पाहिजे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागितली पाहिजे। मोदीजींनी विकसित भारताचा 24 ते 29चा वचननामा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी दिलाय, 14 एप्रिलला दिलाय। संविधानाला हातात घेऊन माननीय मोदीजी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता निघाले आहे आणि हे खोटारडे हे मागासवर्गीय समाजाला सांगतायत की बाबासाहेब संविधान बदलणार आहेत आणि त्यामुळे चुकीचं सांगतायत, कन्फ्युजन तयार करतायत। मागासवर्गीय जनता, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सन्मान करणारे आम्ही लोक, मागासवर्गीय जनता कधीही या काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही। सर, भुजबळांना सिरूर मधून ऑफर होती असा जो दावा आहे तो काल अमोल कोल्हेने केला होता। त्याला भुजबळांनी आज म्हणजे संकेत दिले की हो, मला ऑफर होती, परंतु माझा मतदारसंघ नाशिक असल्यामुळे मला तिथली जर जागा मिळाली असती तर मी तिथून निवडून आलो असतो। हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे, कुणाला कुठली जागा द्यायची, कोण कुठं लढायचं। भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये आहे, त्यांना जे सीट दिलं आहे त्या सीटवर त्यांनी उमेदवार कोणी द्यायचा ते अजितदादा आणि खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी। जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहां आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट। हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज, तंदूरी, कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना। इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में। हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं। एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी। हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9327461199, 7207556199। माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला,